नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. आज आपण केक बघणार आहोत. तर या ठिकाणी मी डबल लेयरचा केक बनवत आहे. तर खालच्या लेयरमध्ये पायनॅपल फ्लेवर यूज केलेला होता आणि वरच्या लेयरमध्ये चॉकलेटचा. तर ह्याप्रमाणे केक राहील. तर सर्वात प्रथम आपल्याला बेकिंग शिकायची आहे. तर बेकिंग करताना ज्या ट्रेमध्ये आपण बेक करणार आहोत त्या केक टिनला छान असा बेक पेपर लावून घ्यायचा आहे. आणि खरं तर तेलाने ग्रीस करायची काही गरज नसते, पण तरी सेफ्टीसाठी मी ग्रीस करून ठेवला आहे. आणि आता प्रीमिक्सपासून मी केक बनवत आहे. तर प्रीमिक्सपासून केक बनवत असणार तर मेजरमेंट पण खूप गरजेचं असतं. आणि प्रीमिक्सपासून नसेल बनवायचा तर प्रीमिक्सऐवजी मैदा वापरू शकतात. या ठिकाणी मी 2 कप एवढं प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि त्यानुसारच तेल ॲड करत आहे. तर 2 कप प्रीमिक्स असलं तर इथे 2 पडी एवढं तेल टाकलेलं आहे मी. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. पायनॅपलच्या फ्लेवरचा बनवत आहे, त्यामुळे मी या ठिकाणी इमल्शन वापरत आहे. पायनॅपलचं इमल्शन, ज्याने कलर पण येतो आणि फ्लेवर पण येतो. इसेन्स यूज केलं पायनॅपलचं तरीही चालेल. आता छान असं मिक्स करायचं आणि एकच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं. थोडं थोडं पाणी ॲड करून आणि बघायचे कन्सिस्टन्सी कशी आलेली आहे ते. थोडं थोडं पाणी ॲड करून मिक्स करायचं आणि हे जरा लवकर लवकर करायचं आहे काम, कारण मैद्यापासून जर आपण बनवलं तर आपण बेकिंग सोडा नंतर ॲड करतो. तर ह्याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. तर लगेच टीनमध्ये पोर करायचे आणि एका साईडला आपल्याला कढई ही प्रीहीट करून घ्यायची आहे. कढई प्रीहीट झाल्यानंतरच आपल्याला त्यात आपला टीन ठेवायचा आहे आणि वरून झाकण ठेवायचे. छान असं खोलगट झाकण ठेवा, म्हणजे तो छान बेक होईल केक. आता दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या लेयरसाठी इथे मी चॉकलेटचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. जर तुम्ही चॉकलेटचं प्रीमिक्स नसणार घेत तर 1 कप मैदा आणि पाव कप एवढं त्यात तेल ॲड करायचे आणि कोको पावडर ॲड करायची आहे. आणि टीनला आपल्याला ग्रीस करायचे छान आणि चॉकलेट प्रीमिक्सला छान असं मिक्स करायचं. चॉकलेट प्रीमिक्स जर असेल बाहेरचं तर त्यात आपल्याला पिठी साखर टाकण्याची गरज पडत नाही. इथे मी व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे, तेल टाकलेलं आहे आणि पाणी एवढंच ॲड करायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचे. थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करायचे आणि एकच डायरेक्शनला मिक्स करा, म्हणजे त्यात हवा व्यवस्थित भरली जाईल. ह्याप्रमाणे किंवा कट अँड फोल्ड मेथड यूज करू शकता तुम्ही. फटाफट मिक्स करायचे. एका साईडला मी कुकर प्रीहीट करायला ठेवलेला आहे. आता केक टीनमध्ये बॅटर पोर करायचे. त्यानंतर त्याला टॅप करून घ्यायचे, म्हणजे एअर बबल्स निघून केक हा छान बेक होईल. तर 30 ते 35 मिनिट लागतात आपल्याला. अर्धा किलोचा बनवायचा असला तर एका कपमध्ये अर्धा किलोचा बनतो आणि 2 कपमध्ये 1 किलोचा. तर 35 मिनिटानंतर एकदा आपल्याला उघडून बघायचे. तोपर्यंत अजिबात कढई हलवू नका. आणि वरूनच दिसत आहे की झालेलं नाही आहे, तरी पण टूथपिक टाकून एकदा चेक करा. बॅटर थोडंसं चिटकतंय, याचा अर्थ अजून बेक व्हायचा बाकी आहे केक. तर झाकण ठेवायचे आणि थोडा वेळ होऊ द्यायचे अजून. हे 2 कप प्रीमिक्स होतं, म्हणजे 1 किलोचं. तर त्याला लगभग 45 मिनिट लागलेले आहेत. परत झाकण ठेवून 10 मिनिट होऊ दिलं आहे मी. 35 मिनिटानंतर आता पहा, 10 मिनिट नंतर केकने टीन सोडलेला आहे. दिसताच आपल्याला कळतोय की केक झालेला आहे बेक. आणि टूथपिकला अजिबातच काही चिटकत नाही आहे. टूथपिक नसेल तर तुम्ही चाकूने पण चेक करू शकता. आता एका साईडला आपल्याला शुगर सिरप बनवायचे. त्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतले आणि पिठी साखर टाकलेली आहे. आणि पिठी साखर म्हणजे एका केकसाठी 1 किलोचा केक आहे
तर 1 कप पाण्यामध्ये 3 चमचे एवढी पिठी साखर टाकून मी शुगर सिरप बनवून घेत आहे आणि इथे पायनॅपलचं इसेन्स टाकत आहे मी. थोडंसं इमल्शन पण ॲड करणार आहे एक्स्ट्रा फ्लेवरसाठी. अगदी 2 थेंब एवढं इमल्शन टाकलेलं आहे. छान असा फ्लेवर येतो पायनॅपलचा त्यामध्ये. आणि मिक्स करून साईडला ठेवलं. तोपर्यंत आपला केक हा थंड होईल. आता केक काढून घ्यायचा आहे. छान झालेला आहे बघा. आणखी एकदा मी तुम्हाला दाखवते. मस्त बेक झालेला आहे. आता काढून घ्यायचं आहे आणि लगेचच केक बाहेर काढायचा नाही. पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे, त्यानंतरच काढायचा आहे. जर तुम्ही गरम-गरममध्ये केक काढणार तर अर्धाच केक बाहेर येईल. हे पहा, या ठिकाणी चॉकलेट केक पण रेडी आहे आपला. तर दोघं केक हे थंड व्हायला ठेवायचे. जोपर्यंत केक थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला क्रीम बनवून घ्यायची आहे. व्हिपिंग क्रीमला व्हिप करायचं आहे छान. तर मी इथे ट्रोपोलाइटची यूज केलेली आहे. तुमच्या भागात जी क्रीम मिळत असेल ती क्रीम तुम्ही घ्या. आणि घरामध्ये टेम्परेचर मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. जेवढं हवं असेल तेवढं थंड ठेवा. AC असेल तर उत्तम आणि AC नसेल तर त्यासाठी मी सांगते काय करायचे. बाहेरचं वातावरणाची गरमी घरामध्ये येऊ देऊ नका. दरवाजे खिडकी बंद करून छान असा पंखा चालू करा आणि ह्याप्रमाणे खोलायची आहे क्रीम. कारण क्रीम वाचली तर परत बंद करून रबर लावून आपल्याला परत फ्रीजरमध्येही ठेवता येते. ह्याप्रमाणेच खोलायचे, कापायचं अजिबात नाही आहे. तर इथे मी आत्ता सध्याला एका केकला लागेल एवढी क्रीम काढून घेतली आहे. आता ह्याप्रमाणे फोल्ड करायचे बघा. छान असं एअरटाईट बंद करून त्याला रबर एक लावून घ्यायचं आहे आणि स्टँडिंग लाईनमध्ये फ्रीजरमध्ये ठेवायचे. तर या ठिकाणी आपल्या घरी पंखा असेल तर खाली मी एक स्टीलचा बाउल घेतला आहे आणि त्यात बर्फ टाकलेला आहे आणि त्यावर प्लास्टिकचा बाउल ठेवलेला आहे ज्यामध्ये मी क्रीम व्हिप करणार आहे. तर सुरुवातीला कमी स्पीडवर व्हिप करायची आहे. क्रीममध्ये बर्फ नसायला हवा आणि पिघळलेली असायला हवी. एकदम चिल्ड पाहिजे आपल्याला क्रीम. तर ह्याप्रमाणे सुरुवातीला कमी स्पीडवर फेटायची आहे क्रीम छान बघा. आणि थोडीशी फेटली गेली का मग स्पीड वाढवायचं आहे आपल्याला. ह्याप्रमाणे करायचे. एकाच डायरेक्शनमध्ये करायचे म्हणजे त्यात छान हवा भरली जाईल आणि सॉफ्ट पीक येतील. आता त्यात थोडीशी व्हिप केल्यानंतर व्हॅनिला इसेन्स टाकते आहे किंवा तुम्ही ज्या फ्लेवरचा केक बनवतायत ना ते इसेन्स तुम्ही इथे यूज करू शकता. बघा, व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे मी. अगदी थोडंसं 5 ते 7 थेंब. आणि त्यानंतर क्रीम बघायची आपली किती स्वीट आहे त्यानुसार आपल्याला पिठी साखर ॲड करायची आहे. मी या ठिकाणी पिठी साखर ॲड करते आहे. जर तुमची क्रीम गोड असेल तर पिठी साखर ॲड नका करू. या ठिकाणी मी फक्त चवीपुरतीच साखर टाकलेली आहे, पिठी साखर. आणि आधी स्पॅच्युलाने छान मिक्स करून घेतला आहे आणि त्यानंतर परत क्रीम व्हिप केली आहे. तर केक थंड होतोय तोपर्यंत आपली क्रीम ही व्हिप होते. क्रीमचं टेम्परेचर मेंटेन करणं खरंच खूप गरजेचं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. जर गरमी असेल तर क्रीम ही अजिबात व्हिप होणार नाही, फुलणार नाही आणि पाणीसारखी राहील आणि जास्त बीट केली तर क्रीम फाटू शकते. त्यामुळे तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की क्रीम बीट करताना व्यवस्थित आणि छान असं टेम्परेचर मेंटेन असायला हवं तिचं. आणि बंद करताना असं मागे पुढे करून स्पीड कमी करून आपल्याला बंद करायचं आहे. ह्याप्रमाणे खालीवर करून. तर त्याची पूर्ण क्रीम निघेल, नाहीतर निघणार नाही. आता स्पीड एकदम कमी याच्यावर करून हळूच हे पहा ह्याप्रमाणे मागे पुढे करत क्रीम काढा. तेव्हा ती क्रीम निघली जाईल पूर्ण, नाहीतर उडेल तुमच्यावर. बघा, आता छान असे सॉफ्ट पीक आलेले आहेत. तर आता ही क्रीम ठेवायची आहे फ्रीजमध्ये. बाहेर ठेवू नका आणि फ्रीजरमध्ये पण ठेवू नका, फ्रीजमध्येच ठेवा. आता बघा, केक आपला होत आला आहे. तर त्याच्या एजेस लूज करायचे साईडने चाकूने आणि हळूच असा काढून घ्यायचा आहे. थंड झाल्यावरच काढायचा आहे, गरममध्ये अजिबात काढू नका. टॅप करा पाठवून. बघा, इतका सॉफ्ट केक झालेला आहे की त्याला कापायलाही जमत नव्हतं. इतका छान सॉफ्ट झालेला आहे मस्त केक. साईडने थोडा निघाला आहे पण आपण त्याला नंतर क्रीमने हा व्यवस्थित ॲडजस्ट करू शकतो. बघा, मस्त फुलला आहे, छान असा सॉफ्ट झाला आहे केक.
आता आपल्याला त्याला 2 भागात डिवाइड करायचं आहे. दुसऱ्या केकला पण अनमोल्ड करून घ्या. साईड त्याचे एजेस लूज करून घ्यायचे साईडने चाकूने ह्याप्रमाणे आणि लगेच काढून घ्यायचे. बघा एकदम इझिली निघालेला आहे आणि मस्त फुललेला आहे. छान सॉफ्ट झालेला आहे केक. तर आपल्याला आता एका पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला छान असे लेयर्स देता येतील आणि कुठलीही गडबड होणार नाही. हे काम खरंच खूप स्पीडली करायचे. तुम्हाला जेवढी क्रीम हवी असेल तेवढी ठेवा आणि लगेचच बाकीची क्रीम फ्रीजमध्ये ठेवा. टेम्परेचर मेंटेन करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर उन्हाळ्यात क्रीम ही फाटू शकते. बघा मी क्रीम भरून घेतलेली आहे आणि पॅक केले. आता आपण केक हे 2 भागात करून घेणार आहोत. ह्याप्रमाणे खाचे पाडून घ्यायचे आहेत आणि आपण ज्या चाकूने केक कट करतो आहे तो ह्याप्रमाणे सरळच ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याला मध्यभागातून कापायचे. ह्याप्रमाणे बघा साईडला खाचे केल्यानंतर मध्यभागातून असे कापून घ्या. तुम्हाला चाकूने नसेल जमत तर दोऱ्याने करू शकता तुम्ही. बघा समप्रमाणात त्याचे झालेले आहेत असे 2 भाग आणि थोडा साईडने निघाला आहे केक, पण तो आपण नंतर क्रीमने कव्हर करू शकतो आरामात. खूपच सॉफ्ट झाला होता ॲक्च्युली. हे पहा खालच्या याच्यामध्ये मी 2च भाग करत आहे आणि वरच्या याच्यामध्ये 3. हे पहा आता यात आपल्याला केक हा छान याप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे. टर्न टेबलवर डायरेक्ट ठेवला ना तुम्ही तर तो सरकतो आणि आपल्याला केक छान असा सजवता येत नाही. तर आधी एक ओला रुमाल किंवा ओला टिश्यू पेपर घेऊन खाली ठेवा, त्यावर बेस ठेवा आणि त्यावर केक ठेवा. तर आता मी इथे शुगर सिरपने सोक करत आहे पायनॅपलचं ज्यात इमल्शन टाकलं होतं ते आणि क्रीमने हळूहळू क्रीम याप्रमाणे तुम्हाला समजेल म्हणून हळूहळू दाखवत आहे मी. याप्रमाणे क्रीम लावून घ्यायची आहे. आता क्रीमची ह्याप्रमाणे लेवल केली तर तुम्हाला पसरवायला भारी पडणार नाही. डायरेक्ट तुम्ही 1 चमचा भरून टाकलं तर तुम्हाला थोडं हार्ड पडू शकतं. हे बघा साईडने सुद्धा थोडी थोडी क्रीम लावायची आणि नंतर तिला व्यवस्थित असं फिरवून ह्याप्रमाणे फिरवून व्यवस्थित लेवल करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण त्यावर टाकणार आहोत पायनॅपलचा क्रश. पायनॅपलचा क्रश, इसेन्स, इमल्शन, प्रीमिक्स सगळं काही तुम्हाला केकचं सामान मिळतं त्या दुकानात मिळून जाईल इझिली किंवा मग तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता. मेक शुअर की सगळ्या वस्तू ह्या फ्रेश असायला हव्या. आपण घरी जो केक बनवतो तो बाहेरच्या केकपेक्षा खूपच जास्त फ्रेश असतो, त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आता इमल्शन पण टाकलेला आहे, फ्लेवर्स पण ॲड केलेले आहेत, पण पायनॅपलचा क्रश तुम्ही ॲड करा कारण क्रीम आहे, केकचा बेस आहे, त्यामध्ये हा फ्लेवर खूप खूप टेस्टी लागतो. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आणि आपल्या इंडियामध्ये हे पण ह्याप्रमाणे मी बनवलेलं आहे आणि इंडियामध्ये आपल्याला पायनॅपल फ्लेवर हा लगभग 80% लोकांचा फेवरेट आहे. तर आता त्यावर दुसरी लेयर टाकायची. परत त्याला शुगर सिरपने सोक करायचे. जास्त टाकू नका कारण खाली क्रीम आहे. तर ती क्रीमवर ते पाणी येऊन वितळू शकते. आपली सगळी मेहनत वाया जाऊ शकते. त्यामुळे केक बनवतात कसा त्यापेक्षा बिघडतो कसा हे जास्त लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही नक्की व्यवस्थित असं केक बनवू शकणार. हळूहळू करायचे हे सगळं. शुगर सिरपची वस्तू, बाकी क्रीम वगैरेची वस्तू एकदम फास्ट करायची आहे आपल्याला केकमध्ये. आता परत तसंच लेयर करायचे, क्रीम लावायची, त्यावर छान क्रीम पसरवून घ्यायची आणि क्रीम पसरवल्यानंतर क्रीमचा एक लेयर रेडी झाल्यानंतर त्यावर आपल्याला टाकायचे पायनॅपलचं क्रश. पायनॅपलचं क्रश वाटीमध्ये काढल्यानंतर त्याला छान फेटून घ्या, म्हणजे ते तुम्हाला पसरवायला हार्ड पडणार नाही, इझी जाईल. बघा याप्रमाणे आता छान असं लेवल करून घ्यायचे स्पॅच्युलाने. बघा
मस्त असं फिरवत फिरवत लेवल करून घ्यायचं आहे केक आणि काढून घ्यायचे साईडला. आता साईडच्या एजेस पण छान अशा करून घ्यायच्या आहेत. बघा ह्याप्रमाणे घाबरायचं नाही. थोडाही केक याप्रमाणे निघाला तर परत आपण त्याला सेट करू शकतो. क्रम कोट झाल्यानंतर मात्र थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढची लेयरिंग आणि पुढची प्रोसेस करायला हार्ड पडणार नाही. हे पहा याप्रमाणे मी क्रम कोटिंग केली आहे. आता फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि नंतर चॉकलेट केक करायला घ्यायचं आहे. त्यामुळे इथे मी गनाश बनवत आहे. तर डबल बॉईल मेथड यूज करत आहे मी. या मेथडसाठी आपल्याला खाली पाणी गरम करायला ठेवायचं एका सॉसपॅनमध्ये आणि इथे मी मॉर्डेचं चॉकलेट घेतलेलं आहे, डार्क चॉकलेट कंपाऊंड. त्यानंतर त्याला डबल बॉईल करत आहे. त्यात बटर टाकलं आहे मी आणि मिक्स करून घ्यायचं आहे आधी. ह्याप्रमाणे तुम्ही केलं तर चॉकलेट हार्ड होतं, त्यामुळे त्यात थोडं दूधही लागणार आहे आपल्याला, अगदी 2-3 चमचे. आधी मी 1 चमचा टाकत आहे आणि फिरवून घेत आहे. नंतर परत आणि हे नेहमी लक्षात ठेवा की दूध टाकताना दूध हे रूम टेम्परेचरचं असायला हवं. थंड असेल तर ते चॉकलेट आणि दूध त्यात गेलं की दूध फाटेल आणि चॉकलेट पण मिक्स होणार नाही. ह्याप्रमाणे गनाश बनवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण गनाश पण थोडा रूम टेम्परेचरवर आला की तेव्हाच आपल्याला यूज करायचं आहे. आता परत मी दुसऱ्या केकसाठी क्रीम फेटायला घेतली आहे. तेच मेथड यूज केलेलं आहे. खाली स्टीलच्या बाउलमध्ये बर्फ टाकला आहे, वरती बाउल ठेवला आहे. क्रीम ही खूप चिल्ड आहे आणि आता त्यात एकदा फेटल्यानंतर मी साखर आणि इसेन्स टाकून घेत आहे. व्हॅनिलाचं इसेन्स यूज केलेलं आहे मी चॉकलेटसाठी. चॉकलेट इसेन्स पण मिळतं, पण ह्याचा फ्लेवरही खूप छान येतो. तर बीट करून घ्यायची आहे छान क्रीम. अगोदर कमी स्पीडवर बीट करायची आहे, नंतर स्पीड वाढवायची आहे आपल्याला. छान अशी बीट करून घ्या. ह्याप्रमाणे मस्त क्रीम फुलते. जर क्रीमचं टेम्परेचर एकदम व्यवस्थित असलं तर छान फुलते क्रीम. एवढं लक्षात ठेवा की एकदम ओव्हर बीट नाही करायची आहे आणि कमी बीट केली तर तिचे सॉफ्ट पीक येणार नाही आणि क्रीम पाणी होईल आणि जास्त बीट केली तर ती फाटू शकते. तर आधी सुरुवातीला कमी आणि बाहेर काढायचं असेल तेव्हा कमी करून ह्याप्रमाणे वर खाली करून मशीन बंद करायची, तेव्हा ती लागत नाही. हे बघा सॉफ्ट पीक आलेले आहेत. आता आपल्याला याला बाजूला ठेवायचे आणि नंतर पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. इथे थोडं लाईटचा प्रॉब्लेम झालेला, त्यामुळे दिसत नाहीये नीट. बघा आता दुसरा केक घेतलेला आहे, तो रूम टेम्परेचरवर आला की त्याचेही 2 भाग केलेले आहेत मी. त्याला पण शुगर सिरपने सोक करत आहे. याप्रमाणे याचे 3 लेयर्स केलेले आहेत मी. वरचा लेयर आहे हा आणि आता क्रीमने आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचे सोक केल्यानंतर. बघा फिरवून फिरवून आपल्याला करून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे लेवल येईल छान. मध्ये जर गॅप राहिला तर तिथे क्रीम परत टाका, परत फिरवा आणि परत लेवल करायची आपल्याला. क्रीम व्यवस्थित लेयर केली तरच त्यावर गनाश बसू शकेल. इथे गनाश थोडं घट्ट झालेलं आहे ॲक्च्युली AC चालू केल्यामुळे. तर फैलवून घ्यायचे थोडंसं आणि नंतर दुसरी लेयरपर्यंत गनाश जर तुमचं परत घट्ट झाले तर त्यात थोडं दूध टाकून थोडं गरम करू शकता. थोडं थंड होत आलं की त्यात तुम्ही ॲड करू शकता. इथे चोको चिप्स पण ॲड केलेले आहेत मी थोडे. याप्रमाणे आणि त्यावर आता मी दुसरी लेयर ठेवणार आहे. तर सर्वात वरची लेयर ही मध्ये ठेवायची आहे उलटी करून. तिला उलटं करायचं आहे आणि ह्याप्रमाणे ठेवायची आहे. परत सोक करायचं आहे तिला. मध्ये गॅप आहे तिथे क्रीम भरून घ्यायची आहे छान. तर आधी आपण सोक करूया. छान असं सोक केल्यानंतर त्यावर क्रीमची एक लेयर येणार आणि त्यावर गनाश येणार. ह्याप्रमाणे हळूहळू सोक करून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं आहे की ती खाली पडायला नको, नाहीतर क्रीम वितळते आपली. हे पहा ह्याप्रमाणे
आता मध्ये बघायचे एजेस होते तिथे मी पूर्ण क्रीम फिल करून घेतलेली आहे आणि वर पण क्रीम फिल करून घ्यायची आपल्याला. बघा ह्याप्रमाणे. आता पूर्ण क्रीमचा एक लेयर द्यायचा आहे आणि त्यानंतर गनाशचा एक लेयर द्यायचा आहे. जर तुम्ही हे 2 केक वेगळे वेगळे बनवले तर तुमचा एक चॉकलेट केक रेडी होईल आणि दुसरा पायनॅपल केक. तर मी एकाच व्हिडिओत दोन्ही केक दाखवत आहे तुम्हाला, कारण मी 2 लेयरचा बनवत आहे म्हणून. याप्रमाणे गनाश ॲड करा. गनाश फैलवून घ्या आणि त्यानंतर चोको चिप्स ॲड करायचे. आता छान असे चोको चिप्स फैलवल्यानंतर आपल्याला साइडने क्रीम वगैरे लावून घ्यायची आहे आणि वर तिसरा लेयर, शेवटचा जो लेयर होता तो सगळ्यात वर ठेवायचा आहे आणि परत तीच मेथड यूज करायची आहे. परत क्रीम लावायची आहे आणि क्रम कोट करायला फ्रीजरमध्ये ठेवायचे. त्यानंतर एक 5च मिनिटात काढून घ्यायचे आणि परत गनाश ॲड करायचे. गनाश ॲड केल्यानंतर फैलवून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यानंतर साइडला थोडं थोडं गनाश आलं तर चालेल, नको असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. बघा ह्याप्रमाणे. आता आपल्याला पहिला जो लेयर होता आपला तो खाली ठेवायचा आहे. पायनॅपल केक हा खाली ठेवलेला आहे आणि नूर 1 हे नोझल टाकून याप्रमाणे मी डिझाईन देऊन घेत आहे. अशी डिझाईन करून घ्यायची आहे खालच्या लेयरला. वरच्या लेयरमध्ये खूप सारी डिझाईन आहे म्हणून खालचा लेयर हा जास्त डिझाईन केलेला नाही आहे मी. आता आपल्याला एक अशी लाकडी ठेवायची आहे. अशी एक स्टिक मिळते, नसेल तर जुनी आईस्क्रीमची स्टिक धुवून तुम्ही यूज करू शकता याप्रमाणे. आणि आता त्यावर मी चॉकलेट लेयरचा केक ठेवणार आहे, चॉकलेट फ्लेवरचा केक ठेवणार आहे. तर अगोदर स्पॅच्युलाने त्याला लूज करा खालून बेसमधून आणि अगदी अलगद हाताने उचलून एका हातात पॅलेट नाईफ घ्यायचा आहे आणि एका हातामध्ये केकला पकडायचं आहे आणि अजिबात न घाबरता हळूहळू त्यावर मध्यभागी ठेवायचा आहे. बघा, मध्ये माझा मुलगा सजेशन देतोय मला, इथे नाही मम्मा तिकडे. याप्रमाणे आता हळूच सोडून घ्यायचं आहे आणि पॅलेट नाईफ काढून घ्यायचं आहे. साईडला थोडी क्रीम निघाली तरी चालेल, नंतर आपण त्याला डिझाईनने कव्हर करूच शकतो. हे पहा, थोडी थोडी निघालेलीच आहे, काही हरकत नाही, घाबरायचं नाही आहे आपल्याला. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर क्रीमने सजवून घ्यायचं आहे. हे पहा, त्याच नोझलने मी ह्या ठिकाणी वेगळी अशी डिझाईन दिली आहे आणि साईडला थोडेसे चॉकलेटचे शेव मिळतात ते टाकलेले आहेत आणि वरती गुलाबाचं जे नोझल मिळतं त्या नोझलने ह्याप्रमाणे, ॲक्च्युली नूर 1 नोझलनेच तुम्ही करू शकतात. त्या नोझलने ह्याप्रमाणे तुम्ही डिझाईन करा. डिझाईन ही पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असते की कशाप्रमाणे तुम्हाला करायची आहे. इथे मी केक बनवत होती तेव्हा व्हिडिओ ऑन करायचं राहून गेलं, पण पुढच्या वेळेस एक एक केक जेव्हा मी बनवेल त्यावेळी लहान लहान गोष्टींपासून सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजवणार आहे. याप्रमाणे आता मी त्यावर स्प्रिंकल्स टाकून घेत आहे आणि साईडला पण डिझाईन देणार आहे. आता हे पहा, याप्रमाणे. माझा मुलगा 9 वर्षाचा झाला आणि त्याचा बर्थडे होता, त्यामुळे मी हा केक बनवलेला आणि त्यावर तशीच डिझाईन दिलेली आहे. बघा, 9 दिसतोय फ्लावरने केलेला. तर ह्या ठिकाणी आता आपला केक रेडी आहे. तुम्हाला अजून काही डिझाईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा टॉपर्स लावायचे असतील तर लावू शकतात. ह्याप्रमाणे हळूहळू बाकीचे स्प्रिंकल्स ॲड केलेले आहेत मी आणि आता अलगद उचलून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे. लगेचच खायचं आहे तर कट करून खाऊ शकता, पण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर छान असा सेट होतो केक. बघा, मस्त असा चॉकलेट पायनॅपल केक रेडी आहे खाण्यासाठी. तर मंडळी, केकची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कळवा. तुमच्या रिप्लायची वाट बघेल मी आणि अशाच रेसिपी अपलोड करत जाईल.
ह्यापुढे तुम्हाला भरपूर असे केक्स पण पाहायला मिळतील. तर कसा वाटला केक नक्की सांगा. यापुढे तुम्हाला भरपूर असे केक बघायला मिळणार आहेत. रवा केक म्हणा किंवा वेगवेगळ्या फ्लेवरचे जसे जसे मी केक बनवेल तशी तशी रेसिपी अपलोड करेल. तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू.